हे गणपती बाप्पा, मी तुझ्या चरणी आलो आहे, मला माफ कर. कारण माफी मागण्याचं कारण आहे, इतके दिवस मला तुझी वाट दिसली नाही, मला तुझा रस्ता दिसला नाही. पण आता मी रिटायर झालो, माझी 60 ओलांडली, मला पेन्शन मिळते, ती तुटपुंजी मिळते, मला भागत नाही. 1 BHK घेतले, त्याचे इन्स्टॉलमेंट राहिलेत. पोराला 2 व्हीलर घेऊन दिली, त्याचे काय हप्ते बाकी आहेत. माझं आता भागत नाही. मला तू मदत कर. तू संकटमोचक आहेस, विघ्नहर्ता आहेस. मला यातून बाहेर काढ, मला यातून बाहेर काढ बाप्पा. मी तुझ्या चरणी आलो आहे. हे काय कलमटते? काय रे, काय झालं? मरायला नाही आलो मी, दादरला आलो आहे, सिद्धिविनायक मंदिरला. हां, काय? कधी? कसला? वा वा वा, छान 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 छान. हे बाप्पा, तू मला संकटातून पार केलंस. खरंच तू विघ्नहर्ता म्हणतोस. खरंच तू माझं विघ्न दूर केलंस. माझ्या मुलाला रेल्वेत कॉल आला आहे नोकरीला, या 2-3 दिवसात आम्ही जाणार आहोत. बाप्पा, खरंच तू संकटमोचक आहेस. मला मुक्त केलंस, माझं संकट निवारण केलंस.